नमस्कार मित्रांनो, ड्रीम स्टडी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामधील काही प्रश्न बघणार आहोत, जे की आता येणाऱ्या 2026ची जी TETची परीक्षा होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। चला तर आपण लगेच सुरुवात करूया। प्रश्न पहिला बघूया। प्रायोगिक पद्धती डॅश ही पद्धती आहे। तर 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय पद्धती आहे। पुढचा प्रश्न बघा। अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे समजते। तर आपल्याला याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन वक्रावरून आपल्याला प्रगती समजते। पुढचा प्रश्न बघा। प्रगती थांबण्याच्या काळाला डॅश म्हणतात। तर प्रगती थांबण्याच्या काळाला पठारावस्था असे म्हणतात। पर्याय क्रमांक 2 पठारावस्था आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा। थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम आहेत। तर किती नियम आहेत? 3 नियम आहेत। आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 3। पुढचा प्रश्न बघा। अभिजात अभिसंधान ही याची उपपत्ती होय। तर पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान ही उपपत्ती आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी। पुढे बघा। यांनी क्षेत्रीय उपपत्ती मांडली। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्ट लेविन यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर क्षेत्रीय उपपत्ती मांडली। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। आपण असेच अनेक प्रश्न घेऊन येऊ। तोपर्यंत धन्यवाद।